एक 40 वर्षांची स्त्री आपल्या म्हाताऱ्या आईला अनाथ आश्रमात सोडायला आली होती. जाताना आईच्या डोळ्यात अश्रू होते. ती लेकीचा हात धरून थरथरत्या आवाजात म्हणाली, अशी वेळ तुझ्यावर कधीच येऊ देऊ नकोस. पण काळ कुणाला सोडत नाही. काळ सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. वर्षे उलटली आणि तीच स्त्री आज स्वतः म्हातारी झाली होती. एक दिवस तिचा मुलगा तिला त्याच अनाथ आश्रमात घेऊन आला. तो कोरड्या स्वरात म्हणाला, आई, तुझ्यामुळे माझं आणि बायकोचं रोज भांडण होतंय. आता तू इथेच राहा. मी कधीतरी जमेल तेव्हा भेटायला येईन. मुलगा निघून गेला. ती एकटीच हळूहळू अगतिकपणे आश्रमाच्या आत चालत गेली. तिची नजर भिंतीवर लागलेल्या फोटोंवर पडली. ते फोटो अशा लोकांचे होते ज्यांचा तिथेच मृत्यू झाला होता. अचानक तिची पावलं थबकली. तिची नजर एका जुन्या फोटोवर खेळली. तो फोटो तिच्या स्वतःच्या आईचा होता, जिला वर्षांपूर्वी तिने याच आश्रमात सोडलं होतं. ती तिथेच जमिनीवर कोसळली आणि रडत म्हणाली, आई, मला माफ कर. आज मला तुझं दुःख समजलंय. मला माफ कर. मित्रांनो, लक्षात ठेवा, जसं आपण आपल्या आई वडिलांशी वागतो तसंच आयुष्य उद्या आपल्याशी वागतं. अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, आय लव्ह माय मॉम.